बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग 6. दुपार झाली होती. शिवा डबा खायला म्हणून खोलीकडे निघणार तोच एक बॉडी आली. गाडीत त्या बॉडीबरोबर एक अत्यंत रूपवती स्त्री आणि 4-6 माणसं होती. त्यातल्या एकाने उतरून शिवाला सरण लावायला सांगितलं. ती रूपवती स्त्री अत्यंत शांत होती. अनामिक समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं आणि तिच्या डोळ्यांतून अनावर अश्रुधारा वाहत होत्या. शिवा चकित झाला. हे व्यक्तित्व त्याला गूढ वाटलं. सरण रस्ता रस्ता नकळत त्याने एका गृहस्थाला विचारलंच, काय झालं असं? आणि ती स्त्री एकटीच कशी? ती एकटीच आहे आता. बंगाली कुटुंबातली ही स्त्री आपल्या तरुण मुलासह आमच्या शेजारी राहते. एखाद वर्ष झालं असेल. तिच्याविषयी खूप काही माहिती नाही. शेजारी वगैरे ती मिसळलीही नाही. नोकरी करते आहे. पण मग काही खूप माहिती नाही. मुलगा पोहोचताना मरण पावला. तेव्हा त्याला घरी आणलं. घरी कुणाला कळवायचं का तर नाही म्हणाले. ऑफिसातले खूप लोक आलेत. असा कसा पोहताना गेला? पोहताना कसा काय गेला हे तर कळलं नाही, पण खूप दूर तो काठाशी सापडला आणि त्याला घरी आणला. ही सकाळची घटना. नंतर ह्या बाईने डॉक्टरांना फोन करून जे जे अवयव उपयोगी असतील ते घ्यायला सांगितलं. दोन्ही किडन्या डोळे काढून घेऊन मग इथे आणलं. त्या बाईचं धैर्य पाहून काय बोलावं कळलं नाही. शिवा सार ऐकत होता. सरण रचून झालं तसं ती स्त्री उतरली. सर्वांगाला पांढरी चादर लपेटलेलं तिच्या मुलाचं पार्थिवही उतरवलं. ती शांत होती. अंतरंगातली सारी वादळ तिने पचवली होती. त्या पार्थिवाला सरणावर ठेवताच तिने त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि हातातल्या चुडीने त्याला अग्नी दिला. आणि इतका वेळ आवरून धरलं सारं हुंदकं अनावर होऊन बाहेर पडले. जमलेल्या पुरुषांनाही अश्रू आवरता येत नव्हते. त्या पूर्ण जमावात ती एकटी स्त्री होती. एक गृहस्थ तिला म्हणाले, आता आवरा स्वतःला. तसं ती गाडीत जाऊन बसली. शिवा हे सारं पाहत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण तो मौन होता. कुणाला तसाही तो विचारणार होता? नेहमीच प्रश्न घेऊन मनात सोडवायची एक सवयच जडली होती त्याला. कदाचित लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता एक दिवस आपलाही मृत्यू येईल असं त्याला वाटायचं. गर्दी जायला अद्याप वेळ होता. एकीकडे प्रेत जळत असताना दुसरीकडे आपण जिवंत आहोत म्हणून जेवणं त्याला पटायचं नाही. पण दयाराम म्हणायचा, आपण जित्त आहोत म्हणून ह्या देहाचे उपचार. मग कोणी खायला देत नाही. त्याच्या मागं उरलेलं भांडून भांडून खातात. तू चल जेवायला. आज दयाराम आला नव्हता. 2 दिवसापासून तापाने फणफणला होता. त्याची घरी काळजी घ्यायला कोणी नव्हतं. पण त्याच्या 2 मित्रांना शिवाने कळवलं होतं. परंतु का कुणास ठाऊक आज शिवाला जेवावं असं वाटत नव्हतं. तो खोलीत आला आणि दोन्ही पाय वर घेऊन खुर्चीत बसला. भिंतीला त्याने मान टेकवली आणि डोळे मिटून घेतले. मगाशी गाडीत असलेली रूपमती स्त्री अधूनमधून त्याच्याकडेच पाहत होती. शिवाच्या मनात आलं, मरणोत्तर मुलाचे अवयव दान करणाऱ्या स्त्रीचं साहस कमालीचं आहे. तिच्या भावनावर तिचा संयम आहे. ही स्त्री तर आपली आई नसेल? जन्माला आल्यावर तिने आपल्याला स्मशानात नेऊन ठेवलं तर नसेल? शिवा स्वतःशी हसला. आपल्याला एक वाईट सवय लागली आहे. सतत काही ना काही विचार घेऊन त्यावर मनात चर्चा करायची. त्याने मनातून विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्मशानात जमलेली गर्दी संपली होती. प्रेत शांतपणे जळत होतं. शिवानी उठून सारं पाहिलं आणि तो पुन्हा खोलीत आला. आणि त्याचवेळी हेमांगीची कार स्मशानात आली. ह्या मुलीला वेड लागलंय. लोक स्मशानात येणं टाळतात
आणि काही ना काही कारणाने बगीचात निवांत चक्कर टाकावी तसे येते. सर्वांचा आनंद घेते. अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतात तिला. काय म्हणावं अशा मुलीला? वेडच, दुसरं काय? शिवा, आज बाबा नाही आलेत? खोलीत प्रवेश करता करता तिने विचारलं. 2 दिवस झाले त्याला बरं नाही. होईल 1-2 दिवसात ठीक. शिवा, कोणाचा मृत्यू झाला? तिच्या सहजतेचं त्याला आश्चर्य वाटलं. तुला काहीच वाटत नाही इथे येण्यात? त्यात काय वाटायचं? जन्म झाला की आपण धावत जातो, तसा हा मृत्यू. दोन्ही सारखंच धावत जाण्यासाठी. सारखंच कसं? शिवाला विचारावंसं वाटलं, पण तो मौन झाला. जन्माला येणारा जीव नवा असतो, पवित्र शुद्ध असतो. परंतु जन्मानंतर सुखदुःखाचा सहवास देणारा माणूस मृत्यूपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो संपूर्ण शुद्ध, पवित्र आणि नवा नसतो. अनेकदा तर माणूस घरच्यांना नको नकोसा असतो. जन्माला येणारा हवा हवासा तर मृत्यूकडे जाणारा नको नकोसा. मग सारखंच कसं? शिवाय वर्षानुवर्षाच्या सहवासाचं प्रेमही तर असतंच ना. शिवा, कोणाचा मृत्यू झाला होता? एका तरुण मुलाचा. पोहताना गेला, पण त्याच्या आईने त्याचे अवयव दान केले. खरंच? खरंच म्हणजे? त्यात असत्य काय असणार? अवयव दान करणं सहज नाही. अवयवदान ही संकल्पना अतिशय प्राचीन परंपरा आहे. तू कुठे वाचलं शिवा? हेमांगीने उत्सुकतेने विचारलं. वाचलं एका पुस्तकात. लोकांचा समज ही पद्धत आत्ताच्या डॉक्टरांनी आणलेली असावी, पण तसं नाही. ही परंपरा फार प्राचीन आहे. सर्जरी प्राचीन आहे, तसंच ही परंपराही. कुणी सांगितलं सर्जरी प्राचीन आहे म्हणून? हेमांगीवर पुन्हा चकित व्हायची पाळी आली. दधीची ऋषींनी जिवंतपणीच वृत्तासुराला मारण्याकरता स्वतःच्या अस्थी इंद्राला दिल्या होत्या. त्या अस्थींचं शस्त्र तयार केलं होतं. तसंच शिबीराजाने आपलं संपूर्ण मांस काढून ते देऊन कबूतर घेऊन त्याचं प्राण वाचवलं होतं. म्हणजे जिवंतपणीच हे सारं केलं तर? पण तू हे वाचलंस तरी कुठे? आयुर्वेदात. आयुर्वेद म्हणजे जडीबुटी एवढंच आपल्याला माहीत आहे, परंतु अनेक कठीण अशा शस्त्रक्रिया आयुर्वेदाचार्यांनी केल्या आहेत. सुश्रुताचार्यांनी मानवी शरीराचा कण कण अभ्यासला होता. मानवी शरीराच्या क्रिया प्रक्रिया जाणल्या होत्या. गणपतीला हत्तीचं मुख किंवा सुग्रीवाला घोड्याचं मुख हे त्याचंच प्रतीक आहे. हेमांगी शिवाकडे पाहत होती आणि पाहता पाहता तिच्या लक्षात आलं, इतर कुठलाही विषय निघाला तरी मौन असणारा शिवा या विषयावर मनापासून बोलत होता. मृत्यू आणि जीवन हाच त्याच्या मनाचा विरंगुळा असावा. मग ती मुद्दाम म्हणाली, आपल्याकडेच नव्हे तर इतर देशातही अनेक दिवसांपर्यंत मृत व्यक्तींना ठेवण्यात येतं. तेही आयुर्वेदामुळेच असेल ना? अर्थातच. शरीराच्या अवयवांचा नीट अभ्यास व्हावा म्हणून सुश्रुताचार्यांनी मृतदेह आयुर्वेदिक औषधीचा उपयोग करून ठेवलाच असणार. दशरथ यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना भरत शत्रुघ्न येईपर्यंत ठेवलं होतं. ते अनेक औषधी द्रव्य लावून. प्राचीन इजिप्तमध्ये मम्मी रूपाचं रक्षण अनेक वर्षांसाठी कसं करावं याचा उल्लेख आहे. मग अशा देहांना मोक्ष, सद्गती, उत्तम गती असं म्हणतात, ते मिळतं का? मोक्ष, उत्तम गती ही शरीरासाठी नसते. ती जीव किंवा आत्मा यासाठी मांडली आहे. शिवा, तुला एवढा अभ्यास कसा रे? शिवा पुन्हा मौन झाला. स्वतःविषयी किंवा अवांतर बोलणं त्याला आवडत नाही किंवा जमत नाही असं तिच्या लक्षात आलं. शिवा, जेवण झालं? तिने अकारणच विचारलं. त्याने मानेनेच नकार दिला. जेवला नाहीस? अरे, दुपार संपली तरी? तिने इकडे तिकडे पाहिलं. समोर टेबलावर स्टीलचा 2 खणी डबा होता. तिने पेपरावर तो डबा उघडला. पोळ्या जाड आणि भाजी तिखट अधिक असलेली. मनातून ती उदासली.
आयुष्यात तिने इतकं कोरडं आणि इतकं जळजळीत जेवण, तेही मोजकंच, तिने पाहिलं नव्हतं. लहानपणापासून डायनिंग टेबलावरच्या अनेक पदार्थातले आवडते चमचमीत पदार्थ खायची तिची सवय. हे दोनच दोन पदार्थ पाहताना तिला वाटलं, येताना दोघांसाठी डबा आणला तर. आणि मग तिला स्वतःलाच बरं वाटलं. कोणी केल्या पोळ्या? मीच करतो. पूर्वी बाबा करायचा, आता सकाळ संध्याकाळ मीच करतो. जेवून घे, हवं तर मी बाहेर थांबते. त्याला खूप म्हणावंसं वाटलं, थांब ना इथेच, पण तो बोलला नाही. ती बाहेर पाहत दारात उभी होती. त्याने कशीबशी एक पोळी खाल्ली आणि डबा बंद करून ठेवला. तसं ती मागे वळली. एवढंच? हो, खूप भूक नव्हतीच. शिवा, माझ्या PhDच्या प्रबंधाकरता जीवन आणि मृत्यू, शाश्वत आणि अशाश्वत संकल्पना, एक अभ्यास, यावर मी संक्षेपाने युनिव्हर्सिटीला सबमिट केला आहे. तो विषय तसा कठीण आहे, परंतु माझं मन त्या मृत्यूभूती, मृत्यू देवतेविषयी घोटाळत आहे. मला सारं जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे, कारण मृत्यू सत्य आहे आणि अटळही आहे. पण मला जाणून घ्यायचंय, मृत्यू नेमका कशाने येतो? मृत्यूचेही काही प्रकार असतीलच ना? आहेत ना. संपूर्ण आयुष्य जगल्यावर वृद्धत्वी येणारा मृत्यू कालज मृत्यू असतो, तर नैसर्गिक आपत्तीमुळे येणारा मृत्यू अकाल मृत्यू असतो. आणखीही असतील प्रकार. मी एवढा अभ्यास केला नाही. श्वास प्रक्रिया थांबली की मृत्यू येतो म्हणतात, पण श्वास प्रश्वास विरहित म्हणजे कुंभकात अनेक योगी राहतात. पण ते कसे, याचं ज्ञान मला नाही. शिवा, खरंच मला आश्चर्य वाटतं. तुला जितकं माहीत आहे तितकं लाखो लोकांना माहीत करून घ्यायची कधी गरजच वाटली नसेल. शिवा खिडकीतून दूर पाहत होता. जंगलाच्या वाटेने संध्याकाळ उतरत होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. दुसऱ्या बाजूला तलावात वृक्षांच्या सावल्या गडद झाल्या होत्या. हेमांगीला येऊन बराच वेळ झाला होता. आता तिने परतायला हवं असं त्याला वाटत होतं, पण ती टेबलावर हात ठेवून शांत बसली होती. एरवी हसणारी, खळखळणारी ती आज गंभीर झाली होती. शिवाला ते जाणवत होतं, आणि जाणवत होतं ते दोघंच त्या खोलीत आहेत. तिचं अस्तित्व त्याला आनंद देत होतं की नाही याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. तिने घरी जावं एवढंच त्याला वाटत होतं. तुम्ही आता परतणं योग्य आहे, शिवा तिच्याकडे न पाहताच म्हणाला. का? माझी भीती वाटते? शिवा बोलला नाही. तिच्याकडे त्यांनी पाहिलंही नाही. शिवा, खरंच मी आलेली तुला आवडत नाही? आणि मला तुम्ही म्हणून पर्क का करतोस? शिवा तिच्या वाक्यांनी दचकलाच. पर्क करायला तिने आम्हा दोघांना आपलं मानलं असेल कदाचित. आपण तर नक्कीच तिला आपलं मानलेलं नाही. सत्य सांगून टाकावी काय तिला? म्हणजे ती भ्रमात राहणार नाही. तो काही बोलणार तोच ती म्हणाली. का कुणास ठाऊक, पण मला इथे येताना मनापासून आनंद होतो. मीच दहादा विचार करते, आपल्याला वारंवार जावं असं या स्मशानात आहे तरी काय. पण उत्तर मिळत नाही म्हणून उत्तरासाठी येते आणि येतेच राहते. पण आता मी जायला हवं असंच ना? तुझ्या घरी येऊ तुझं घर पाहायला? छोट्या 2 खोल्या, त्यात प्लॅस्टर नसलेल्या, त्यात काय पाहायचं एवढं? भिंती आणि छप्पर याने घरं होत असतील लहान मोठी, पण त्यात राहणारी माणसं घराला उंची प्रदान करतात. मला बाबा आवडले. शिवा चटकन बाहेर गेला. पुढे ती काही बोलली तर ऐकू येऊ नये म्हणून तिच्या ते लक्षात आलं. हसत हसत ती बाहेर आली. शिवा, मृत्यू हा गूढ आहे असंच मला वाटतं. तुला काय वाटतं? अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळाच असणार आहे. मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यायला हवा. त्यासाठी कठोर ध्यानधारणा करायला हवी. ध्यानधारणेतून निर्विकल्प समाधी अनुभवता येते ह्याचा मला अनुभव नाही. पण म्हणतात मस्तकात एक सहस्त्रदल कमल आहे.
त्या सहस्त्रदल कमलाच्या मधोमध एक नीलबिंदू आहे. त्यामुळे श्वास प्रश्वास प्रक्रियेला गती मिळून चैतन्याचा साक्षात्कार होतो. संपूर्ण चैतन्य एकवटणारा तो नीलबिंदू जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपला मृत्यू होतो, म्हणजे श्वास थांबतो. परंतु हा नीलबिंदू योगी पुरुषांना दिसतो, जाणवतो. तो ह्या निर्विकल्प समाधीमुळेच. शिवा, आता घरी परतणं योग्य आहे. हे स्मशान आहे. माझ्या जाण्याचीच तुला घाई? जातेच कशी? पुन्हा नाही येत तुला त्रास द्यायला. तिला अडवायला त्याच्याजवळ शब्द नव्हते. तो तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा होता. स्मशानाच्या बाहेर गाडी उभी होती. ती गाडीपर्यंत जाऊन परत आली. तो शहारलाच. काय झालं त्याला विचारायचं होतं, पण तो तसाच उभा होता. तुला मला थांब म्हणता येत नव्हतं शिवा? तू सारखं जा जा म्हणालास म्हणून गेले. वाटलं तू थांब म्हणशील, पण नाही. मी इथे आलेली तुला आवडतच नाही असंच ना शिवा? मी काय येते? मला मैत्रिणी मित्र नाहीत म्हणून? घरी कोणच नाही, एकटी आहे म्हणून? तुझ्याकडून काही मागायचं आहे म्हणून? सांग ना, काय येते मी? खरंच मला माहीत नाही, तो कसं बसं म्हणाला. जाऊ दे, तुला ते कळणारच नाही, आणि जे कळणारच नाही ते सांगून तरी काय फायदा? ती पुन्हा निघाली. मगाशी आलेला राग आणि त्यामुळे भराभर पडणारी पावलं आता अडखळत होती. शिवाला वाटलंही पुढे जाऊन तिला स्वारी म्हणावं, 2 शब्द बोलून मग तिला जाऊ द्यावं, पण त्यानं तसं काहीच केलं नाही. त्याला स्वतःचाच राग आला. गाडी सुरू झाली तसं तो खोलीत आला. जेवणाचा डबा बंद केला, खिडक्या बंद केल्या. रात्रीचे 8:30 वाजत होते. त्याने दार बंद केलं. स्मशानात सर्वत्र नजर टाकली. सारं शांत शांत होतं. त्याने फाटकाला कुलूप लावलं आणि घराच्या दिशेने तो निघाला. हेमांगीच्या प्रश्नाने त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. त्याला वाटलं मोबाईलवरच्या सेव्ह केलेल्या तिच्या नंबरवर फोन करून तिला स्वारी म्हणावं आणि ती स्मशानात तिच्या PhDच्या संदर्भातच येते ना असा प्रश्न विचारावा. पण त्याने तसं काहीच केलं नाही. पण ती रागारागात गेली, थोडी अपमानित होऊन गेली. खरंच ती पुन्हा आलीच नाही तर आपलं थोडंच अडणार आहे, आणि तिचंही कुठं अडणार आहे? मग काय ती स्मशान निवासी बाबाला भेटायला येते, की इथली शिवशंकराची प्रतिमा पाहायला येते, की जळणारी प्रेतं पाहायला येते? तिचा अभ्यास विषय इथे आल्यावर संपतो आणि इतरच बोललं जातं, असं का? कोणतं असावं तिच्या वारंवार येण्याचं कारण? शिवा मनातल्या वारंवार प्रश्नांना उत्तर देतच घरात शिरला. तो अंगणातल्या दगडावर आंघोळ करूनच. दयाराम त्याचीच वाट पाहत होता. बाबा, कसं वाटतंय? 2 दिवस ताप काय आला, सारं शरीर कपडे पिरगाळावेत तसं झालं बघ. पण दुपारी बरं वाटलं म्हणून भरीत आणि भाकरी केल्या, तर पार थकलो गड्या मी. पण तुला कोणी सांगितलं असं करायला? आता घरी कोण? तू आणि मीच. बाई माणूस नाही. तू तरी किती करशील? बाबा, ती आली होती. कोण रे? तीच तुमची मानसकन्या हेमांगी ठाकूर घरी येते म्हणाली. बरं झालं तिला आणलं नाहीच ते काही नाही शिवा. मला बरं होऊ दे. 2 खोल्यांच्या 3 खोल्या करू, छान बगीचा करू, घराला प्लॅस्टर आणि रंग देऊ, मग तिला येऊ दे. येऊ दे कशाला बाबा? काही अडलंय का? मंत्र्याची पोरगी तिला सारं थोडंच आवडणार आहे. आपलं काम, आपली राहणी सारंच खूप वेगळं आहे बाबा. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून मागू नये. अरे, पण तिच्या येण्यासाठी म्हणून आपलं घर ठीक झालं तर बरंच नाही का? तुझ्यासाठी पुढे उपयोगी होईल. बाबा, आपल्या शेजारच्या जागेत एक घर बांधलं जातंय. काल परवा त्याचं भूमिपूजन झालं. चला, बरं झालं. इतकी वर्ष आपण एकटे होतो, आता सोबत मिळेल.
गावापासून कितीतरी दूर होतो आपण. आता गावच जवळ आलंय आपल्या. छानच झालं. आणि एकदम भानावर यावं तसं दयाराम पुढे म्हणाला, अरे आपलं घर मग? म्हणजे आपल्या घराशी त्याचा काय संबंध? तूच आता बांधणार होतास ना? बाबा रे, ही जमीन आपण विकत घेतलेली नाही. जंगलाच्या खालच्या वाटेवर त्यावेळी चीट पाखरू ही फिरकत नव्हतं. त्यावेळी माझ्या बापाने इथं झोपडी बांधली. पण आज तसं नाही. घरं हातात हात घट्ट धरून आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत. सध्या तू काळजी करू नकोस. उद्या विचार करू, नाहीतर जाऊ जंगलात. जंगल का तुझ्या माझ्या बापाचं आहे? इतके दिवस कुठल्याही व्यवहारात न पडणाऱ्या शिवाला हे सारं नवीन होतं. जागेचा रेट वाढतो, तो किती वाढतो याची त्याला कधी कल्पनाही नव्हती. तो काय करावं याचा विचार करत असतानाच एकदम दयाराम म्हणाला, शिवा, एक करता येईल. त्या तुझ्या हेमांगी ठाकूरशी बोलता येईल. माझी कसली हेमांगी ठाकूर? ती तुझ्याकडे आली होती. तुझ्याकडेच माहिती घ्यायला येते. विचार तिला. शिवाला कल्पना होती, आता चुकूनही स्मशानाच्या वाटेवर येणार नाही. आज ती रागारागात पाऊल न ठेवण्याच्या प्रतिज्ञेनेच गेली. जाऊ दे. त्याने तो विचार सोडला आणि नव्यानंच घेतलेल्या गॅसच्या शेगडीजवळ गेला. दयारामला गॅसची शेगडी आवडत नव्हती. त्याला आपली लाकडं घालून पेटवलेली चूल आवडत होती. पण त्या दिवशी नगरपालिकेच्या वाचनालयात गेलो तेव्हा तो सिलेंडरवालाही होता. तो अनेकांना सिलेंडरबद्दल माहिती सांगित होता. शिवाने त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि घरी आल्यावर दयारामला संपूर्ण माहिती सांगून गॅस शेगडी सिलेंडर घ्यायला लावलं. काम सहज सोपं झालं होतं. पण दयारामला ते जमत नसलं तरी तो मनात म्हणाला, अरे पोरा, नव्या सूर्याचं स्वागत करायला हवं ना. तुझं जीवन आता सुरू होणार आहे. तुझ्यासाठी सारं छान करायला हवं. गॅस शेगडीनंतर दोघांनी जाऊन कुकर आणि काही स्टीलची भांडी खरेदी केली होती. दयाराम मनात प्रसन्न होता. पण आता ही घराची काळजी त्याला लागून राहिली. दुसऱ्याच दिवशी दोघंही स्मशानात असताना काही माणसं तेथे आली. त्याच्या जागेतली अर्धी जागा प्लॉट धारकांची होती. अर्धी जागा दिल्यावर त्याला 10 फूट सोडून घर बांधायचं होतं. म्हणजे ह्या क्षणीच दयारामला बांधलेल्या दोन्ही खोल्या तोडणं भाग होतं. त्याचा आणि शिवाचा संसार उघड्यावर येणार होता. दयारामला एकदम काही सुचलं नाही आणि सरण रचणाऱ्या शिवाला त्यात विशेष इंटरेस्ट नव्हताच. स्मशानातल्या एका खोलीतही राहता येईल, स्मशानातही राहता येईल किंवा तलावाच्या बाजूने असलेल्या जंगलात कधीही कुणी फिरकण्याची शक्यता नाही तिथे राहता येईल. एवढा बिकट प्रश्न असतो का राहण्याचा? त्याच्या मनात सहज उत्तर होतं, हे बघा साहेब, मला केवळ 8च दिवस द्या. मी माझं घर हलवतो. 9व्या दिवशी तुम्हाला हवी ती कारवाई करा. दयारामचं पक्कं आश्वासन पाहून ते लोक परत गेले. दयाराम सचिंत झाला. बापानी बांधलेली झोपडी, शांता आल्यावर बांधलेल्या 2 खोल्या, सुखदुःखाचा संसार, त्यात शिवाने येऊन निर्माण केलेला आनंद, ते सारे क्षण अनक्षण त्या 2 खोल्यातच असणारे. त्या 2 खोल्या पाडायच्या, जमीनदोस्त करायच्या. मग राहायचं कुठे? कोण येईल मदतीला? उद्याच्या शिवाच्या संसाराची चित्र आत्ताच पुसावी लागणार तर नाहीत? दयाराम मनोमन दुःखी झाला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.